उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, टेंडर निघत होते औषधाचे, कोणकाने राज्यांनी मोफत औषध विकत 1 रुपया घेतला नाही. आमच्याकडे टेंडरमध्ये 15% कमिशन खाल्लं उद्धव ठाकरे आणि त्याच्या मुलांनी. आता कालचं आज झालेलं भाषण तिथे इथे नाही बोलणार, मी जाहीर सभेत बोलेन. मी समाचार घेईन. मी आत्ता पण राखून होतो की साहेबांना मी त्यावेळेला शब्द दिला होता. मला माझी शपथ घेतली. मी सिंधुदुर्गात होतो त्यावेळेस सकाळी 8:30 वाजता फोन आला. हा कांचाच होता. धावतला, साप का फोन साहेब. मी घेतलं, बोललो जय मास्टर साहेब. मग साहेब मग बोलायला लागणार. नारायण घरचे कसे आहेत? त्यांची एक सवय होती, सो कशी आहे, मुलं कशी आहेत? मी म्हटलं सगळी चांगली आहेत साहेब. तुझा राग शांत झाला काय? नाही साहेब, माझ्या रागाचा प्रश्न नाही साहेब. नारायण तुझ्याकडून एक मला शब्द पाहिजे म्हणून फोन केला आहे. बोलला साहेब नारायण तुझं नाव आणि तू शिवसेनेमुळे मोठा झालायस. मी बोला ना कबूल करत, आजही म्हणतो माझे गुरु, आजही म्हणतो बाळासाहेब ठाकरे, दुसरे गुरु नाही मला. साहेब मी बोलतो, तो प्रश्न नारायण. माझ्यानंतर काही जरी झालं, उद्धव आदित्य कुठे काय बोलले, तू वाईट विचार त्यांच्याबद्दल करू नको. बिवलं साहेब उद्धव आदित्य काय ठाकरेच्या कुठल्याही व्यक्तीला माझ्याकडून काही होणार नाही, मी तुम्हाला शब्द देतो. शब्द. हा माणूस साहेबांमुळे वाचतोय. आला काय आमच्या जिल्ह्यात येतो, त्याला सांग तुला एवढी हौस आहे ना, जरा प्रोटेक्शन बंद करावं त्याचं 1 दिवस. आणि म्हणे ये रे बाबा ये. इथेच येतो, गाडाईची भाषा करतो. जाऊ दे, त्याचं उत्तर मी देतो जाहीर सभाषेत.